विद्यार्थी मित्रांनो, गोडी शिक्षणाची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना तुमचं खूप खूप स्वागत करते। आज आपण गणितातील म्हणजे सेमी इंग्रजी माध्यमामध्ये जो मॅथ्समध्ये पेरिमीटर अँड एरिया हा खूप महत्त्वाचा टॉपिक असतो। त्याच्यामध्ये तुम्हाला रेक्टँगल असेल किंवा स्क्वेअर असेल तर त्याचा पेरिमीटर आणि एरिया कशा पद्धतीने काढायचा अत्यंत सोप्या भाषेमध्ये इथं तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अगदी स्किप न करता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। चला तर मग व्हिडिओला पेरिमीटर अँड एरिया या दोन कन्सेप्टमधील पहिल्यांदा आपण पेरिमीटर ही कन्सेप्ट पाहूया। त्याला आपण मराठीमध्ये परिमिती असे म्हणतो। एखादी डायग्राम दिली असेल तर त्या डायग्रामची परिमिती म्हणजे त्याच्या ज्या बाजू असतात त्या बाजूंची बेरीज असते। पेरिमीटर इज द लेंथ ऑफ द आउटलाइन ऑफ द शेप। पेरिमीटर अँड एरिया हे कन्सेप्टला अगोदर लक्षात घेणं म्हणजे पेरिमीटर म्हणजे नक्की काय किंवा एरिया म्हणजे एखाद्या डायग्रामचा एरिया नक्की काय आहे हे आपण पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा, पेरिमीटर म्हणजेच परिमिती। पेरिमीटर इज द आउटलाइन ऑफ द शेप। एखादा शेप दिला असेल किंवा एखादी डायग्राम दिली असेल तर त्या डायग्रामची जी आउटलाइन असते, जे कडेची बाजू लांबी असते, डायग्रामच्या कडेची जी लांबी असते ती लांबीला आपण काय म्हणतो, परिमिती म्हणतो। द आउटलाइन ऑफ द शेप, द पेरिमीटर इज द आउटलाइन ऑफ द शेप। बघा इथे ही लांबी आहे आणि ही आपण रुंदी, ब्रीथ म्हणजे काय, रुंदी। आता इथे तुम्हाला रेक्टँगल दिलेला आहे तर त्या रेक्टँगलच्या चारही बाजूंची जी लांबी आहे त्या लांबीची बेरीज, चारही बाजू आहेत म्हणजे लांबी आणि रुंदी, या सगळ्या जींची ॲडिशन केल्यानंतर काय काय निघणार आहे आपली रेक्टँगल दिलेलं आहे तर या रेक्टँगलची जी लेंथ आणि ब्रीथ यांची जी बेरीज असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, बेरीज। दिलेल्या कडांची ही दिलेल्या आकृतीतील ज्या बाजू आहेत सगळ्या या बाजूंची काय असते, बेरीज म्हणजेच काय असते, परिमिती। आणि दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे एरिया। याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, क्षेत्रफळ म्हणतो। द एरिया इज द मेजरमेंट ऑफ द सरफेस ऑफ शेप। म्हणजे काय, जो सरफेस आहे आतला जो भाग आहे सरफेस इज द मेजरमेंट ऑफ द सरफेस ऑफ शेप। दिलेला जो शेप आहे किंवा दिलेली आकृती आहे त्याच्यातील आतील जो भाग असतो, संपूर्ण आतील पृष्ठभाग असतो संपूर्ण आतील, त्याला आपण काय म्हणतो, एरिया। इट इज द मेजरमेंट ऑफ सरफेस ऑफ अ शेप। आपण फॉर एक्झाम्पल मी तर रेक्टँगल दिलेला आहे, जो संपूर्ण आहे, जो संपूर्ण आतील या डायग्रामच्या आतील भाग असतो संपूर्ण त्याला आपण एरिया असतो। त्यातील आकृतीतील जो सरफेसचा आतील भाग असतो त्याला आपण एरिया असं म्हणतो। पेरिमीटर आणि एरिया या दोन्ही कन्सेप्ट पाहिल्या त्याच्यातील महत्त्वाचा एक पहिला पॉईंट तो म्हणजे पेरिमीटर, त्याला आपण मराठीमध्ये परिमिती असं म्हणतो। इथं मी तुम्हाला रेक्टँगल दिलेला आहे आणि त्याची पेरिमीटर ऑफ रेक्टँगल कशा पद्धतीने काढायचं ते पाहूया। म्हणजेच आपण त्याला आयताची परिमिती म्हणतो। फॉर्म्युला बघा, इथं दोन टू लेंथ्स असतात आणि टू ब्रीथ असतात, लांबी आणि रुंदी। आयताला दोन लांबी असतात आणि दोन रुंदी असतात। रेक्टँगलला बघा इथं लेंथ असते, लेंथ ब्रीथ म्हणजेच काय असते, बाजूंची बेरीज असते। बघा इथं लेंथ असणार आहे, लेंथ प्लस ब्रीथ म्हणजे रुंदी, परत लेंथ आणि परत काय असणार आहे, ब्रीथ म्हणजे दोन लांबी आणि दोन रुंदी असतात। रेक्टँगलला टू लेंथ्स अँड टू ब्रीथ्स असतात। म्हणजे तुम्हाला या सगळ्यांची काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल। लेंथ प्लस ब्रीथ प्लस लेंथ प्लस ब्रीथ म्हणजेच काय, बघा लेंथ प्लस ब्रीथ प्लस लेंथ प्लस ब्रीथ म्हणजेच आपण टू लेंथ आहेत, रेक्टँगलला टू लेंथ असतात म्हणून 2L प्लस 2 ब्रीथ म्हणजेच आपण 2 कॉमन केलं तर 2 इंटू 2L प्लस B म्हणजेच 2 कंसात लांबी अधिक रुंदी। अशा पद्धतीनं फॉर्म्युला असतो पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, अधिक 2 गुणिले लांबी। पद्धतीनं आपण एरिया, आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काढलेला आहे। हा फॉर्म्युला वापरून याच्यावरची आपण उदाहरण सोडवू शकतो। एक फॉर एक्झाम्पल म्हणून दिलेला आहे बघा, इथं पेरिमीटर ऑफ रेक्टँगल कशा पद्धतीने काढायचा। इफ द लेंथ ऑफ द रेक्टँगल इज 8 सेंटीमीटर अँड इट्स ब्रीथ इज 6 सेंटीमीटर, फाइंड इट्स पेरिमीटर। दिलेला आहे, याची लेंथ 6 सेंटीमीटर दिलेली आहे। ही काय आहे, लेंथ आणि इथं ब्रीथ। इथं तुम्हाला 8 सेंटीमीटर लेंथ दिलेली आहे आणि 6 सेंटीमीटर ब्रीथ दिलेलं आहे। तर तुम्हाला विचारले फाइंड इट्स पेरिमीटर। आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू 2 ब्रॅकेट L प्लस, फॉर्म्युला आपण इथं यूज करूया बघा। 2L आपल्याला लांबी लेंथ दिलेली आहे 8 सेंटीमीटर प्लस ब्रीथ दिलेले आहे 6 सेंटीमीटर म्हणजेच 14 इंटू 2 28 सेंटीमीटर। बघा इथे तुम्हाला द लेंथ 8 सेंटीमीटर आहे, ब्रीथ 6 सेंटीमीटर आहे, 2 इंटू L प्लस 2 इंटू B हे फॉर्म्युला यूज करून आपण उत्तर काढलेलं आहे 28 सेंटीमीटर। म्हणजे अशा पद्धतीनं आपण याच्यावरचे एक्झाम्पल सोडवू शकतो। स्क्वेअर, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर कशा पद्धतीने काढायचं पाहूया। त्यालाच आपण मराठीमध्ये चौरसाची परिमिती कशा पद्धतीने काढायची हे इथं फॉर्म्युला आपण याचा हे पाहूया। बघा इथं मी तुम्हाला एक स्क्वेअर काढलेला आहे। स्क्वेअर असतो
या स्क्वेअरच्या सगळ्या लेंथ काय असतात, सेम असतात. सगळ्या लेंथ काय असतात, सेम असतात. आणि यांची जी आउटलाईन असते ती आउटलाईन म्हणजेच काय असते, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर असतं. बघा इथं मग 4 किती आहेत, लेंथ 4 इंटू साईड. किती बाजू आहे चौरसाला, 4 बाजू आहेत. म्हणजेच काय येणार, 4 इंटू साईड. 4 इंटू साईड. मग 4 साईड आपल्याला समजा दिलेली असेल, एक एक्झाम्पल दिले असेल, द स्क्वेअर ऑफ 6 सेंटीमीटर, द लेंथ ऑफ 6 सेंटीमीटर, फाइंड इट्स पेरिमीटर. आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड. हा काय झाला तुमचा फॉर्म्युला झाला. मग 4 इंटू साईड समजा 6 सेंटीमीटर दिले असेल तर साईड टू 14 24. 6 इंटू 4 24 सेंटीमीटर आहे. 4 लेंथ आहेत, इक्वल लेंथ आहेत. 4 इंटू साईड्स, जेवढ्या साईड्स असतील त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं कारण लेंथ सेम आहे. 4 इंटू साईड. आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड. 4 इंटू साईड किती दिलेली तर 6 सेंटीमीटर समजा फॉर एक्झाम्पल घेतली तर त्याची पेरिमीटर काय येणार आहे, 24 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपण एखादा चौरस दिला असेल, स्क्वेअर किंवा रेक्टँगल असेल तर त्याचा पेरिमीटर कशा पद्धतीने काढायचं हे फॉर्म्युलेच महत्त्वपूर्ण आहेत. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू 2 प्लस लेंथ प्लस ब्रीथ अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड. एक फॉर एक्झाम्पल आहे, इफ द लेंथ ऑफ द स्क्वेअर इज 4 सेंटीमीटर, फाइंड इट्स पेरिमीटर. म्हणजे एक चौरस आहे, त्याची 4 सेंटीमीटर बाजू आहे, चारही बाजू समान असतात, तर त्याची आपल्याला हा स्क्वेअर आहे आणि याची काय काढायला सांगितलेलं आहे, आपल्याला पेरिमीटर काढायला सांगितलेलं आहे. पेरिमीटर ऑफ स्क्वेअरचा आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. बघा, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे सूत्र, पेरिमीटर ऑफ 4 इंटू साईड, 4 गुणिले बाजू म्हणजे 4. 4 इंटू साईड्स किती दिलेले आहेत आपल्याला, 4 इंटू 4 16 सेंटीमीटर. काय ना 16 सेंटीमीटर. पद्धतीनं पेरिमीटर ऑफ रेक्टँगल अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर अशा पद्धतीने आपण फॉर्म्युलेच्या सहाय्यानं काढू शकतो, चौरसाची परिमिती काढू शकतो. त्यानंतर एरिया त्याच्यानंतर एरियावरचे आपण फॉर्म्युले पाहूया आणि त्याची एरिया काढत असताना बघा, एरिया ऑफ रेक्टँगल कशा पद्धतीने काढायचा. एक रेक्टँगल आहे, याला आपण लेंथ म्हणतो, याला आपण ब्रीथ म्हणतो. एरिया ऑफ रेक्टँगल बघा, एरिया ऑफ रेक्टँगल आतला जो हा एरिया आहे याला आपण एरिया काढणार आहे. हा एरिया काढत असताना आपण या दोन्हींचा काय करतो, गुणाकार करतो, मल्टिप्लिकेशन. एल इंटू बी काय करतो, ही ब्रीथ आणि लेंथ यांची मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजे एल इंटू ब्रीथ, लांबी गुणिले रुंदी. द एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय येणार आहे, एल इंटू बी. आणि एरिया ऑफ स्क्वेअर असेल, समजा हा स्क्वेअर आहे आणि या स्क्वेअर 4 ही लेंथ सेम असते, एरिया आहे तो काय असतो, एल इंटू एल. म्हणजेच काय असणार आहे, साईड इंटू साईड. हा तुमचं काय असणार आहे, एरिया असणार आहे. आणि एरिया ऑफ रेक्टँगल एल इंटू ब्रीथ, जी उभी लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार, लांबी आणि लांबी यांचा काय असतो गुणाकार, म्हणजेच काय असतो, क्षेत्रफळ असतं. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू एल लेंथ इंटू ब्रीथ अँड एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड इंटू साईड. एक्झाम्पल घेतलेला आहे, इफ द लेंथ ऑफ रेक्टँगल इज 6 सेंटीमीटर अँड इट्स ब्रीथ इज 4 सेंटीमीटर, फाइंड इट्स एरिया. म्हणजे एखादा आयताची लांबी तुम्हाला 6 सेंटीमीटर दिलेली आहे आणि रुंदी 4 सेंटीमीटर दिलेली आहे. मग फॉर्म्युला काय असणार आहे, द एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू काय आहे, लेंथ इंटू ब्रीथ. म्हणजेच विड्थ आपण त्याला म्हणतो. लांबी किती दिलेली आहे तुम्हाला, 6 सेंटीमीटर दिलेली आहे आणि रुंदी विड्थ दिलेली आहे 4 सेंटीमीटर. 26 इंटू 4 24 सेंटीमीटर. अशा पद्धतीनं आपण एरिया काढलेला आहे. अशा पद्धतीनं आपण एरिया काढलेला. स्क्वेअरवरचं एक एक्झाम्पल, एरिया ऑफ स्क्वेअर याच्यावरचं एक एक्झाम्पल पाहूया. एरिया ऑफ स्क्वेअरवरचं एक एक्झाम्पल बघा, इफ द साईड ऑफ द स्क्वेअर इज 4 सेंटीमीटर. आपल्याला साईड किती दिलेली आहे, 4 सेंटीमीटर दिलेले. फाइंड इट्स एरिया. एका चौरसाची बाजू 4 सेंटीमीटर दिली असेल तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ काढा. बघा, फॉर्म्युला आहे एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड इंटू साईड. साईड म्हणजेच काय, बाजू. साईड इंटू साईड. किती दिलेली साईड तुम्हाला, 4 सेंटीमीटर, म्हणजे 4 इंटू 4 सेंटीमीटर स्क्वेअर. काय येणार, सेंटीमीटर स्क्वेअर. ही सेंटीमीटर स्क्वेअर 16 सेंटीमीटर स्क्वेअर. अशा प्रकारे आपण काढलेला आहे. एरिया ऑफ स्क्वेअर साईड इंटू साईड 4 सेंटीमीटर इंटू 16 सेंटीमीटर. आज आपण बघा हे 4ही फॉर्म्युले आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल पाहिलेले आहेत.
पेरीमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू 2 इंटू लेंथ प्लस 2 इंटू ब्रीथ अँड पेरीमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साईड. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ अँड एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड इंटू साईड. म्हणजेच आपण मराठीत असं म्हणू शकतो बघा, आयताची परिमिती बरोबर 2 लांबी अधिक 2 रुंदी म्हणजे 2 लांबी अधिक रुंदी. त्याच्यानंतर चौरसाची परिमिती म्हणजे 4 गुणिले बाजू. त्याच्यानंतर आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू. अशा पद्धतीनं हे 4 फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत. हे फॉर्म्युले आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवले तर याच्यावरची गणित आपल्याला चांगल्या, याच्यावरचे एक्झाम्पल्स जे वर्ड्स प्रॉब्लेम असतात ते आपण चांगल्या पद्धतीने सोडवू. आज आपण पेरीमीटर अँड एरिया हा टॉपिक पाहिलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.